वेलकम बैक टू महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025। दोस्तों, आज के इस मराठी के पहले वीडियो में आपका बहुत बहुत वेलकम है। दोस्तों, यहाँ पर हम आपको कुछ प्रीवियस ईयर क्वेश्चन जो है दोस्तों वो दिखाने वाले हैं, खास करके मराठी को लेकर जो बहुत ज़्यादा आईएमपी होने वाले हैं पेपर 1 और पेपर 2 के लिए। दूसरी बात दोस्तों, अगर आपकी भाषा हिंदी है और अगर आपकी भाषा मराठी है तो दोस्तों आपको 60 में से करीब करीब 50 नंबर निकाल लेने हैं, तब जाकर जो है आपके पासिंग के चांसेस जो है वो बहुत ज़्यादा हो जाते हैं दोस्तों। क्योंकि आप लोगों को पता है, अगर आपका सोशल साइंस है, अगर आपका जनरल साइंस है, ईवीएस है या मैथ है दोस्तों, ये तमाम पेपर तो मराठी में ही आता है। लेकिन कितनी मुश्किल प्रश्न पत्रिका आती है ये आप लोगों को पता है, क्योंकि सबसे ज़्यादा सेक्शन जो ईजी होता है दोस्तों वो हिंदी और मराठी का होता है। इसलिए मैं आपको बता रहा हूँ कि हिंदी और मराठी दोनों लैंग्वेजेस में आपके 60 में से करीब करीब 50 नंबर आने चाहिए दोस्तों, तब जाकर आपके पासिंग की गारंटी यहाँ पर क्या है, हो सकती है। वीडियो में आगे बढ़ते हैं। चैनल पे नए हो दोस्तों तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए ताकि आपको आने वाले वीडियोस के नोटिफिकेशन जो है वो आसानी से मिल पाए। दोस्तों, अगर आप हमसे जुड़ना चाहते हो तो डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे व्हाट्सअप चैनल और टेलीग्राम चैनल को ज्वाइन कर लेना है। साथ ही साथ अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करना चाहते हो तो सिंपली ज्वाइन बटन को ज्वाइन कर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर लेंगे। तो देखिए दोस्तों, कुछ प्रीवियस ईयर के क्वेश्चन हम आपके लिए यहाँ पर लेकर आए पेपर 1 और पेपर 2 के लिए, खास करके मराठी सब्जेक्ट के। तो देखिए प्रश्न क्रमांक 1 हे बघा, प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी विचारलेला आहे की हे बघा मित्रांनो, जर तुम्ही भाषा 1 हिंदी घेतली आणि भाषा 2 मराठी घेतली तरीसुद्धा तुम्हाला म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रश्नपत्रिका जी आहे ते मराठी भाषेमध्येच भेटेल। म्हणजे CDP, मॅथ, सोशल सायन्स, EVS हे सगळे जे प्रश्न असतात मित्रांनो ते मराठी भाषेमध्येच असतात। प्रश्न क्रमांक 1 अशा प्रकारे इथे दिलेला आहे की 2 शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि हे बघा मित्रांनो, 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। 10 नोव्हेंबर 2024 रोजी हे प्रश्न विचारला होता TETच्या परीक्षेमध्ये पेपर 2 मध्ये। अर्धविराम, संयोग चिन्ह, अपूर्ण विराम आणि स्वल्प विराम अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। प्रश्न कसा आहे काळजीपूर्वक वाचून घ्या किंवा की 2 शब्द जोडताना, आता हे बघा मित्रांनो, 2 शब्द जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर केला जातो असा सुद्धा आपण हा प्रश्न धरू शकतो। तर संयोग चिन्ह काय असणार आहे, आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की 2 शब्दांना जोडताना संयोग चिन्हाचा काय आहे तर वापर केला जातो। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। आता हे बघा प्रश्न क्रमांक 2 सुद्धा या ठिकाणी विचारलेला आहे की लहानपण, देगा देवा, मुंगी साखराचे रवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे। हे बघा मित्रांनो, अलंकार संदर्भात या ठिकाणी प्रश्न जे आहे ते 10 नोव्हेंबर 2024 पेपर 2च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेला होता आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। रूपक अलंकार, उत्प्रेक्ष्य अलंकार, दृष्टांत अलंकार किंवा उपमा अलंकार। तर हे बघा मित्रांनो, लहानपण, देगा देवा, मुंगी साखरेचा रवा हे जे उदाहरण असणार आहे ते असणार आहे दृष्टांत अलंकार, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 किंवा पर्याय क्रमांक 3 जे असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। आता हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी रस संदर्भात विचारलेला आहे। प्रश्न असा आहे की अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे। तर हे बघा 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे, शौर्य, वियोग, विस्मय किंवा उत्साह। तर लक्षात ठेवा मित्रांनो, अद्भुत रसाचा जे स्थायी भाव असणार आहे ते असेल विस्मय, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी विचारलेला आहे की हे बघा, खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामांचे व प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होणार नाही। तर हे बघा मित्रांनो, भाववाचक नाम तयार होणार नाही असा प्रश्न या ठिकाणी नेमका विचारलेला आहे की कोणत्या गटातील दोन्ही नामांचे वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होणार नाही। तर हे बघा या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, मनुष्य आणि गोड हे काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5। प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी विचारलेला आहे की अरे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययाची उदाहरणे आहेत, अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे। तर हे बघा, अरे रे म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय, आणि म्हणजेच उभयान्वी अव्यय, आणि कडे म्हणजेच शब्दयोगी अव्यय। तर ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6। प्रश्न क्रमांक 6 इथे विचारला होता की आज पाऊस येई बहुतेक
असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतो असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, आज्ञार्थ, स्वार्थ, विद्यार्थ किंवा संकेतार्थ। तर हे बघा मित्रांनो, आज पाऊस येई बहुतेक असा जेव्हा प्रश्न किंवा वाक्य तयार होतो त्या ठिकाणी आपल्याला संकेतार्थ म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 काय असणार आहे, आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 7, प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी दिलेला आहे की पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता, तर हे बघा निष्फळ, निष्कपट आणि निष्करण या ठिकाणी हे एकाच गटात बसणारे संधी विग्रहाचे शब्द आहे, परंतु निरीच्छा हे काय वेगळे असणार आहे। तर ऑप्शन क्रमांक 4 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 8, कृतज्ञ, घर जवाई, सुखद ही कोणत्या समास प्रकाराची उदाहरणे आहेत। तर हे बघा मित्रांनो, 4 ऑप्शन दिलेले आहे, अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्विगु समास किंवा द्वंद्व समास। तर हे बघा, द्विगु समासमध्ये संख्या असते हे तुम्हाला माहीत आहे। द्वंद्व समास ज्या ठिकाणी दोघी पद जे असतात ते समान असतात। अव्ययीभाव समासमध्ये बहुतेक वेळा काय असतो, उपसर्ग लावून शब्द तयार केला जातो, फॉर एक्झाम्पल प्रतिमाह, गैरहजर अशा प्रकारे। तर या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे तत्पुरुष समास, कारण की कृतज्ञ, घर जवाई, सुखद हे सगळे जे असणार आहे ते तत्पुरुष समासाचे उदाहरण या ठिकाणी दिलेले आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे की पुढीलपैकी तलाव शब्दाच्या समानार्थी शब्द नसलेला पर्याय कोणता। तर हे बघा मित्रांनो, तलाव या शब्दाच्या समानार्थी शब्द नसलेला पर्याय आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 रत्नाकर काय असेल आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, कारण की रत्नाकर म्हणजेच समुद्र। ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी दिलेला आहे। प्रश्न क्रमांक 10, पुढीलपैकी विरुद्धार्थी नसलेली जोडी कोणती। तर हे बघा मित्रांनो, विरुद्धार्थी म्हणजेच विलोमार्थक नसलेली जोडी कोणती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। उदय, अस्त हे विरुद्धार्थी जोडी आहे, उघड, गुप्त हे सुद्धा विरुद्धार्थी जोडी आहे, आणि कृश, स्थूल हे सुद्धा काय आहे विरुद्धार्थी शब्द जोडी आहे, परंतु कुंपण आणि कंजूस हे जे आहे विरुद्धार्थी शब्द जोडी नाही आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज़ वीडियो को लाइक करा। अपन जर हमारे चैनल पर नवीन असल तो प्लीज़ चैनल ला सब्सक्राइब करा। दोस्तों, हमने हिंदी के कुछ क्वेश्चन सेट तैयार किए हैं पेपर 1 और पेपर 2 के लिए, जहां पर आपको 10-10 प्रश्न पत्रिका मिलेंगी, और 10-10 प्रश्न पत्रिका में दोस्तों आपको हिंदी के प्रीवियस ईयर क्वेश्चन के साथ साथ इम्पोर्टेंट क्वेश्चन जो है वहां पर देखने के लिए मिलेंगे। दोस्तों, हम आपको बता रहे कि हिंदी और मराठी में आपको 50 करने हैं, कम से कम 60 में से 50 मार्क्स आपको करने हैं हिंदी और मराठी में, तभी जाकर आप महा TET पास कर सकते हो। क्योंकि आप लोगों को पता है दोस्तों, 10 नवंबर 2024 को जो परीक्षा हुई थी उसका रिजल्ट जो है वो सिर्फ और सिर्फ 3% है। तो जो बच्चों ने लैंग्वेज में अपना स्कोर बढ़ाया है दोस्तों, वही बच्चे जो है पास हो पाए। और हिंदी की हम आपको गारंटी देते हैं कि हमारे चैनल के माध्यम से ही सिर्फ आप हिंदी की स्टडी करते तो आपको 25+ मिलेंगे दोस्तों पेपर 1 और पेपर 2 में। जी हाँ, 30 में से ही आप 25-25 मार्क्स क्या है हासिल कर सकते हो। इसके लिए आपको हमारे वीडियोज़ देखने हैं, लाइव लेक्चर अटेंड करने हैं, रिकॉर्डेड वीडियो देखने, सब आपके लिए फ्री है दोस्तों। सिर्फ क्वेश्चन सेट के पैसे आपको देना है दोस्तों। उसके लिए आप जो है स्क्रीन पर जो नंबर दिख रहा है उस नंबर पर हमको व्हाट्सअप कर सकते हो, और आप हमारे द्वारा बनाए गए करीब 2 महीने का जो मेहनत है दोस्तों इस क्वेश्चन पेपर को बनाने के लिए, उसका ही जो है पैसा हम आपसे ले रहे हैं। और इतना पढ़ने के बाद मैं बता रहा हूँ आपको फेल होने की यहाँ पर नो चांस होगा दोस्तों। 100% आप हिंदी और मराठी में मिलाकर 50 मार्क्स करेंगे, इसलिए आपको हिंदी के क्वेश्चन सेट खरीद लेना जरूरी है। बढ़ते हैं अगले क्वेश्चन की तरफ। प्रश्न क्रमांक 11 हे बघा, प्रश्न क्रमांक 11 येथे दिलेला आहे की राजा मंगळवेढेकर यांचे पूर्ण नाव काय आहे। अतिशय सोपा हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। 4 ऑप्शन दिलेले आहे, आणि राजा मंगळवेढेकर ज्यांनी चॉकलेटचा बंगला, बाळांसाठी गाणीच गाणी, अग्गड बग्गड अशा प्रकारे काही कथा किंवा कहाण्या लिहिलेल्या आहे, म्हणजेच राजा वसंत नारायण मंगळवेढेकर यांचे पूर्ण नाव आहे। ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा प्रश्न 2024च्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता मित्रांनो, की वनवास या पुस्तकाचे लेखक कोण। तर हे बघा, प्रकाश संत हे या पुस्तकाचे लेखक असणार आहे। प्रश्न क्रमांक 13 इथे दिलेला आहे की आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला, याचे मिश्र वाक्य कसे होईल। तर हे बघा मित्रांनो, मिश्र वाक्य आपल्याला या ठिकाणी काय आहे तयार करायचं आहे। आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला, तर हे मिश्र वाक्य होणार नाही। आरती सुरू झाली आणि आला म्हणून हा सुद्धा मिश्र वाक्य होणार नाही मित्रांनो, हा झाला संयुक्त वाक्य।
म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा या ठिकाणी आपलं उत्तर नाही. जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते बरोबर उत्तर असणार आहे, कारण की हे मिश्र वाक्य होतो. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14 अतिशय इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे मित्रांनो. प्रत्येक वर्षी एक प्रश्न अशा प्रकारे विचारला जातो की षष्टी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्येक कोणते. तर हे बघा मित्रांनो, चा, ची, चे, त, ई, आ हे काय आहे, षष्टी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 इथे दिलेला आहे की बद उपसर्ग लावून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता. आता हे बघा मित्रांनो, उपसर्ग म्हणजे काय, शब्दाच्या जे सुरुवातीला लावला जातो तो शब्द म्हणजे उपसर्ग, आणि शब्दाच्या जे शेवटी लावला जातो तो शब्द म्हणजे प्रत्यय. तर हे बघा उपसर्ग. आता बद प्लस नाम, तर हे बघा मित्रांनो बदनाम म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. जवळपास परीक्षेला 67 दिवस जे आहे ते मित्रांनो बाकी आहे, आणि आजपासून जे आहे आपण मराठीचा अभ्यास, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजीचा अभ्यास, हिंदी आणि समाजशास्त्र अनेक विषयाचा अभ्यास जे आहे मित्रांनो सुरू केलेला आहे. म्हणजे हळूहळू 10 15 क्वेश्चन डेली आपण काय आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड करत आहोत मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.